बातमी देशाच्या आर्थिक राजधानीची। मुंबईत पाण्याची किती वानवा आहे याचं ज्वलंत उदाहरण गेल्या आठवड्यात साऱ्या देशाला अनुभवायला मिळालं। पालिका आणि शहरातले टँकर मालक आमने सामने आले आणि मुंबईच्या कॉर्पोरेट विश्वाच्या तोंडचं पाणी पळालं। पालिका आणि टँकर मालक यांच्यात नेमकं पाणी मुरतंय तरी कुठे, पाहूया आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांचा हा स्पेशल रिपोर्ट। हे आहेत सुरेश धोका। गेली 20 वर्ष ते मुंबईतल्या टँकरवाल्यांविरोधामध्ये लढा देत आहेत। त्यांच्या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या एका विहिरीतून पाण्याचा उपसा करून टँकर भरण्यात येतात। त्याचा सुरेश धोका यांना खूप त्रास व्हायचा। हा सगळा प्रकार अनधिकृत असल्याचं कळाल्यावर धोका यांनी त्यांचा लढा अधिक जोमानं सुरू केला। हरित लवादानं त्यांच्या बाजूने निकाल दिला। अनधिकृत विहिरी बुजवण्याचे आदेश पालिकेला दिले, पण त्यानंतर टँकरवाल्यांशी त्यांचा संघर्ष आणखीन तीव्र होत गेला। कि एक बहुत बड़ा स्कैम है, बहुत बड़ा, कि जब पूरे बॉम्बे के अंदर एक भी वेल ऐसा नहीं है जिसको इंसेक्टिसाइड, दैट इज़ द अथॉरिटी, इंसेक्टिसाइड ऑफिसर ने डिग करने, अगर नया आप वेल खोद रहे हो तो उसकी परमिशन इंसेक्टिसाइड डिपार्टमेंट देता है, और अगर एग्जिस्टिंग है तो उसको वाटर यूज करने की परमिशन भी देता है। तो ये दोनों की परमिशन, एक भी परमिशन इंसेक्टिसाइड ऑफिसर ने कॉमर्शियल पर्पज के लिए नहीं दी है। देशातील भूजल पातळी राखण्याची जबाबदारी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडे आहे। देशातील जमिनीमधील पाणी पातळी कमी होऊ नये यासाठी उपशावर्ती नियंत्रण आहे। केंद्रीय प्राधिकरणाच्या नियमानुसार 2017 पासून जमिनीमधून पाण्याचा उपसा करून ते पाणी विना परवानगी विकण्यास मनाई आहे। म्हणजेच टँकर चालकांना जमिनीमधून पाण्याचा उपसा करायचा असेल तर परवानगी घ्यावी लागते। याविषयी 2017 नंतर 2020 मध्ये पुन्हा एक नोटिफिकेशन काढण्यात आलं। 2022 मध्ये पुन्हा आठवण देखील वॉटर टँकर चालकांना करून देण्यात आली, पण अटी जाचक असल्याचं कारण देऊन टँकर मालक परवानगी घेण्याचं टाळतायत। 2025 मध्ये पालिकेनं टँकर चालकांनी परवानगी घेतली नाही तर टँकर जप्तीची नोटीस काढली। पालिकेची हीच नोटीस टँकर चालकांच्या संपाला कारण ठरली। तो एक भी अगर एक्सट्रैक्शन का परमिशन कॉमर्शियल के लिए नहीं दिया गया है तो ग्राउंड वाटर टैंकर के थ्रू कैसे हो जाएगा? वो कैसे बोल सकते हैं कि हम नहीं मानेंगे? टोटली तुम इलीगल काम कर रहे हो। देखो, मैं किसके विरुद्ध नहीं बोल रहा हूँ, मैं एक विक्टिम हूँ। मेरा काम है कि देश की जो भी सिस्टम को अप्लाई करना। महाराष्ट्र के अंदर, पर्टिकुलर बॉम्बे के अंदर ये सिस्टम पूरा कोलैप्स हो चुका है। अभी ये कोलैप्स नीचे से ऊपर तक है। या निमित्तानं पोर्टेबल वॉटर विषयीच्या नियमांचा धांडोळा घेणं गरजेचं आहे। पोर्टेबल वॉटर मध्ये विहिरी आणि बोरवेलच्या पाण्याचा समावेश होतो। राष्ट्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमानुसार हे पाणी केवळ पिण्यासाठी आणि वापरण्यास परवानगी आहे। टँकर चालक हे पाणी व्यावसायिक वापरासाठी विकू शकत नाहीत। तसं जर होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे, पण जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून त्या संदर्भात कारवाई होत नाही असा धोका यांचा आरोप आहे। इंडिया के अंदर हाईएस्ट ग्राउंड वाटर कंजम्पशन बॉम्बे में हो रहा है। नॉट कंजम्पशन, यू कैन से थेफ्ट हो रहा है। इसको रोकने के लिए एक ही अथॉरिटी के पास असीम पावर है, वो है ऑथराइज ऑफिसर। हु इज़ दैट? कलेक्टर। उन कलेक्टर साहब को आप इंस्ट्रक्शन दीजिए, तुरंत आप अपने ईपी एक्ट, एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट के तहत जो आपको पावर मिला है उसके तहत आज से ही कार्रवाई तुरंत चालू करें। टँकर मालकांची बाजू सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पाणी उपशाचे नियम संपूर्ण देशासाठी लागू आहेत हे त्यांना मान्य आहे। मुंबईची परिस्थिती वेगळी आहे, इथे हे नियम लागू होऊ शकत नाही। याविषयी पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडे टँकर मालकांनी गाऱ्हाण मांडलंय। केंद्र सरकारच्या संबंधित विभागाला पत्राद्वारे विषय समजवण्याचा प्रयत्नही केलाय। नियम ठरवताना टँकर व्यावसायिकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे अशी त्यांची मागणी आहे। पण आमचं असं म्हणणं की आम्ही फ्रेश जेव्हा अप्लाय करू तिथून आम्हाला तुम्ही धरा, की याच्या आधीचा आम्ही जेव्हा बिझनेस केला माहिती नव्हतं असा कुठला कायदा आहे म्हणून, त्यामुळे ते पैसे आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा कस्टमरला लावले पण नव्हते ना ते, त्यामुळे तो आमचा अन्यायच होईल। म्हणून तर आम्ही जसं नोटीसच दिली BMCने आम्हाला की तुम्ही NOC घ्या, पण NOC घेताना ही अडचण येते की पोर्टेबल पाण्याचा विषय तिथं येतोय, लँडचा विषय येतोय, पहिले पाणी ते पहिलाच ज्या असा विषय होता, म्हणून आम्ही त्या गाड्या उभ्या केल्या, संप केलाच नव्हता मुळे।
पालिका आणि टँकर मालकांमधील संघर्षामुळे गेल्या आठवड्यात 4 दिवस मुंबईभर पाणी निर्माण झाली. अजूनही वाद संपलेला नाही. 5 वर्ष हातात असताना टँकर मालकांनी पालिकेची परवानगी घेतली नाही. विना परवानगी पाणी उपसा केल्यामुळे दरवर्षी 5 लाखांचा दंड आकारण्याची तयारी पालिकेनं केली आहे. प्रत्येक टँकरला साधारणपणे 25 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. मुंबईत जवळपास 2,500 ते 3,000 अधिकृत टँकर चालतात. म्हणजेच कोट्यावधी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा करावे लागणार आहेत. सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटी भूजल संपत्ती साठवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळते. मात्र संपूर्ण देशासाठी एक नियम असताना मुंबईमध्ये नियम वेगळा कसा लागू करायचा असा प्रश्न देखील निर्माण झालाय. त्यामुळे अजूनही ज्यांनी परवानगी घेतली नाही त्या वॉटर टँकर चालकांना यापुढे देखील परवानगी मिळेल का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. व्हिडिओ जर्नालिस्ट जितेंद्र वाघमारेंसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई.